श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. सरत्या 2023 या वर्षाला निरोप देऊयात आणि 2024 या वर्षाचं मनापासून स्वागत करूयात. तुमची सिंह रास आहे. सिंह राशीच्या जातकांना हे नववर्ष कसं राहणार आहे, या नववर्षामध्ये शिक्षण योग, करिअर योग, नोकरी, उद्योग, व्यवसाय कसे राहणार आहेत आणि याबरोबर जोडीदाराचं सौख्य कसं लाभणार आहे, वाहन वस्तू घेण्याचे योग येतील का, या सर्व संदर्भातली इत्थंभूत माहिती घेऊन मी आज आली आहे. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी आपणा सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते, आजचा हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरायचं नाही आणि त्याचबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका. माहितीला सुरुवात करण्यापूर्वी ग्रहस्थिती कशी लाभणार आहे, ग्रहांचं परिवर्तन होणार आहे का, हे समजून घेऊयात आणि माहितीला सुरुवात करूयात. मेष राशीतून गुरुदेवांचं गोचर मे महिन्यापर्यंत राहील. मे ते डिसेंबर 2024 या वर्षभरामध्ये 8 महिन्यामध्ये गुरुदेवांचं गोचर हे वृषभ राशीतून होणार आहे. अर्थात तुमच्या राशीपत्रिकेतील कर्मस्थानातून होणार आहे, 10व्या घरातून होणार आहे. हे विशेष लाभदायक होणार आहे. उद्योग, नोकरी आणि व्यवसायासाठी लाभदायक ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगाला तुमच्याकडनं चालना प्राप्त होणार आहे. मनोकामना तुमच्या पूर्ण होणार आहेत. एखादा व्यवसाय करण्याची जी इच्छा, सुप्त इच्छा होती, फार दिवसापासून तुम्ही प्रयत्नात होतात की मी हे करू शकते किंवा करू शकतो पण होत नाहीये, तर आता मात्र मागे हटू नका. तुमची इच्छा पूर्ण करून देण्यासाठी गुरुदेवांचं गोचर तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. याबरोबरच मे महिन्यापर्यंत तुम्हाला करिअरची संधी उपलब्ध होणार आहे, नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. नोकरीसाठी शुभ ग्रहमान जानेवारी 2024 ते मे 2024 असा कालावधी राहू शकेल. मे नंतर मात्र कामामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करत आहात त्या ठिकाणी थोडासा मानसिक ताणतणाव जाणवेल. तो कमी होण्यासाठी विशिष्ट उपाय मी या व्हिडिओच्या शेवटी देणारच आहे. याबरोबरच करिअरच्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला खेळातनं करिअर करणं किंवा कलात्मक दृष्टीने अर्थात नृत्य, गायन, वादन या क्षेत्रातनं करिअर करण्याची संधी प्राप्त होईल. खेळाच्या बाबतीत विचार केला तर फुटबॉल, व्हॉलीबॉल मॅच किंवा क्रिकेट मॅच यात विशेष यश प्राप्त करून देण्यासाठी ग्रहस्थिती लाभदायक अशी तुम्हाला मे पर्यंत राहणार आहे. मे नंतर मात्र तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणार आहात असे शुभ ग्रहमान प्राप्त होत आहे. याबरोबरच स्पर्धात्मक परीक्षेमधनं यश सुद्धा तुम्ही मे नंतर अतिशय उत्तम प्रकारचं प्राप्त करून घेऊ शकाल आणि त्यातनं तुमची स्वतःची ओळख निर्माण करू शकाल. याबरोबर शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर मे महिन्यापर्यंत शिक्षण योग अतिशय उत्तम आहे. तिथून पुढे मात्र तुम्हाला शिक्षणासाठी विशेष लक्ष द्यावं लागणार आहे आणि त्यासोबत उपायांची जोड द्यावी लागणार आहे. याबरोबरच राशीपत्रिकेतील विशिष्ट स्थान मानलं जातं ते पंचम स्थान, ज्यावरून आपण विद्यार्जन करतो, संतती सौख्य प्राप्त करतो आणि प्रेम प्रणय या संदर्भातील सुद्धा विचार करतो. याच स्थानाचे अधिपती गुरुदेव आहेत आणि ते सध्या मेष राशीतनं गोचर करत आहेत. अर्थात जानेवारी ते मे या दरम्यान तुम्हाला प्रियकर प्रेयसी यांची सौख्य उत्तम प्रकारचं लाभणं, साथ सोबत लाभणं, यांच्यासोबत राहून तुम्ही काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होणं आणि त्या पद्धतीने वाटचालीला लागणं असे शुभ ग्रहमान आहेत. परंतु मे नंतर मात्र थोड्याफार प्रमाणात तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये क्लेशेस निर्माण करून देणारी परिस्थिती उत्पन्न होऊ शकते. तर विशेष लक्ष द्यायचं आहे. कुठलाही विषय वादाकडे जाणार नाही आणि यामुळे तुमच्या नात्यामध्ये अंतर निर्माण होणार नाही. या गोष्टीची विशेष लक्ष देण्याची आवश्यकता मे ते ऑक्टोबर या दरम्यान राहू शकेल. यानंतर आपण पाहणार आहोत संतती सौख्य. संतती सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम ग्रहस्थिती आहे. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या संपूर्ण 2024 वर्षामध्ये अनुभवायला येणार नाही. ज्यांना संतती संदर्भात प्लॅनिंग करायचं आहे त्यांनी जानेवारी ते मे या दरम्यान प्लॅनिंग करण्यास हरकत नाही. शुभ ग्रहस्थिती आहे. तेथून पुढे मात्र गरोदर मातांनी विशेष तब्येतीची काळजी घ्या. यासाठी विशिष्ट उपाय सुद्धा मी तुम्हाला सुचवणार आहे, ते तुम्ही करू शकता. याबरोबरच आपण पाहणार आहोत वैवाहिक सौख्य. विवाह करू इच्छिणाऱ्या वधूवरांसाठी कसे ग्रहमान आहेत. वधूवरांसाठी मात्र
2024 या वर्षातील मे नंतरचा कालावधी उत्तम म्हणता येईल. या दरम्यान तुम्हाला विशिष्ट उपाय करण्याची आवश्यकता पडणार नाही. स्थळ घडून येणं, विवाह जमून येणं असे शुभ ग्रहमान आहेत. अर्थात यासाठी तुमची जन्मलग्न कुंडली पाहणं महत्त्वाचं ठरतं. यानुसार तुमच्या विवाहाचं स्थळ कुठल्या दिशेचं आहे, अंतर किती आहे, जोडीदाराचं सौख्य कसं आहे, ही सर्व माहिती मिळू शकते. परंतु राशीपत्रिकेप्रमाणे विवाह योग घडून येण्याचे शुभ संकेत मात्र मे नंतर तुम्हाला उत्तम प्रकारचे प्राप्त होतील. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुमच्या जोडीदाराची साथ सोबत लाभेल. त्यांच्या समवेत एखादा नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता, किंवा त्यांच्या नावे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही या 2024 वर्षामध्ये करू शकता. कुठल्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत. भागीदारी संदर्भात विचार केला तर या व्यवसायांमध्ये तुम्हाला विशिष्ट काळजी घ्यायची आहे. परंतु व्यवसायामध्ये वृद्धिंगत होणं, व्यवसायातनं अर्थार्जन मोठ्या प्रमाणात प्राप्त होणं असे शुभयोग येतील. तरी व्यवसाय करताना पार्टनर सोबत वाद किंवा क्लेशेस होण्याची शक्यता सुद्धा 2024 मध्ये आहे. काही विशिष्ट महिन्यांमध्ये, ते महिने म्हणजे जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये विशिष्ट काळजी घ्यायची आहे. तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करताय त्या ठिकाणचे कर्मचारी वर्ग किंवा तुमचा पार्टनर, व्यावसायिक पार्टनर याच्यासोबत वाद होणार नाहीत, या गोष्टीकडे विशिष्ट या 3 महिन्यात लक्ष द्यायचं आहे. आर्थिक स्थिती तुमची 2024 मध्ये कशी राहणार आहे याकडे वळूयात. मे पर्यंत तुमची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम राहणार आहे. मे नंतर मात्र किरकोळ प्रमाणात खर्चाकडे तुमचा पैसा जाण्यासाठीची स्थिती सुरू होईल. खर्चावर नियंत्रण राहावं याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे मे ते डिसेंबर या कालावधीमध्ये. परदेशात जाण्यासाठी, परराज्यात जाण्यासाठी किंवा व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी, गुंतवणुकीसाठी तुमचा पैसा विशिष्ट खर्च होण्याचे योग मे ते डिसेंबर या कालावधीमध्ये आहेत. अर्थात सकारात्मक खर्च होण्याचे योग आहेत. अशुभ प्रमाणात खर्च होणार नाही. किरकोळ प्रमाणात आरोग्यासाठी खर्च होऊ शकेल, पण मोठ्या प्रमाणातील खर्च हा नकारात्मक नसून सकारात्मक आहे, असंही मी या माध्यमातून सांगू इच्छिते. आता आपण उपायांकडे वळूयात, कारण उपायांची जोड दिली तर तुम्हाला या खर्चावर आळा बसेल, संतती सौख्य प्राप्त होईल, वैवाहिक सौख्य प्राप्त होईल आणि करिअरमधील अडचणी कमी होतील. आणि ती विशिष्ट उपासना कोणती ती आता आपण समजून घेऊयात. दर बुधवारी आणि शुक्रवारी तुमच्या कुलदेवतेचं नामस्मरण करत जा आणि कृष्णाचं दर्शन घेत जा, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होईल. एकादशीचे व्रत तुम्हाला करणे शक्य झाल्यास एकादशीच्या दिवशी उपवास करायचा आहे, अर्थात व्रतस्थ राहायचं आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला जीवनामधील संकट कमी झालेली अनुभवायला येतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा झालेली जाणवेल. याबरोबरच रोज सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि सूर्य नमस्कार करायचे आहेत. यामुळे सुद्धा तुमचं आरोग्य उत्तम राहू शकेल आणि तुमच्या जीवनामध्ये नैराश्य जे पटकन येतं, तुम्ही लगेच हताश होता किंवा एखाद्या विषयाकडे जास्त विचार करून लक्षपूर्वक त्या विचारामध्ये तुम्ही अडकून राहता, तर ही परिस्थिती तुमची मोठ्या प्रमाणात होणार नाही. यातनं बाहेर पडण्यासाठी या उपायाचा नक्कीच फायदा होऊ शकेल. तर आज आपण सिंह राशीच्या जातकांना संपूर्ण नववर्ष कसं राहणार आहे याबाबत माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? माझी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडतीये का? ही सर्व माहिती तुम्हाला जर आवडत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता. कमेंटमध्ये विशेष म्हणजे श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी असतील, समस्या असतील, त्यावरही मार्गदर्शन हवं असेल तरीही तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. याबरोबरच तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा वाहन वास्तू खरेदी करायची आहे किंवा व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करायची आहे, अशा अडचणी आहेत की त्या माध्यमातून तुम्हाला द्विधा परिस्थिती निर्माण झालेली आहे, तर या सर्वांवरती मार्ग सापडत नाहीये आणि मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, तर तुम्ही मला नक्कीच संपर्क करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर मी इथे शेअर करत आहे. पुन्हा भेटणार आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत आपणा सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.